नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेन होण्याची कारणं, लक्षणं आणि त्याच्यावरचे उपचार जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणाने झालेल्या बदलामुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असं म्हटलं जातं. ही डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारच्या आवाजाने, प्रखर उजेडाने किंवा ठराविक वासाने ही आणखीनच बळावते. मायग्रेनच्या विकारामध्ये डोकेदुखीसोबतच क्वचित प्रसंगी डोळ्यासमोर प्रकाशाचे ठिपके पण येतात, डोळ्यासमोर अंधारी येते किंवा उलट्या होणे अशी ही लक्षणं दिसू शकतात. मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूमधील नर्व सिग्नलमध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते. मायग्रेनची डोकेदुखी उद्भवण्यामागे आणखीन काही कारणं आहेत. कोणत्याही प्रकारची ॲलर्जी, शारीरिक थकवा, अपुरी झोप, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव आणि ठराविक औषधांचं सेवन किंवा अतिप्रमाणात मद्यपान या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनमुळे होत असलेल्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे डोके दुखत राहते. तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालींमुळेही डोकेदुखी अजून वाढते. डोके एका बाजूलाच दुखत राहते. आपण असलेल्या ठिकाणी कमी जास्त होत असलेला प्रकाश किंवा बदलणारे तापमान यामुळेही डोकेदुखी बळावू शकते. मायग्रेनचा त्रास हा लहानपणापासून किंवा अगदी तरुण वयामध्ये सुरू होतो. काही प्रमाणात हा विकार अनुवंशिक पण आहे. तसेच हॉर्मोन्समध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलितपणामुळेही देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते. जेवणाच्या वेळा अनियमित असणे किंवा जेवणाला एखाद्या वेळी अजिबात फाटा देणे, वारंवार उपवास करणे याच्यामुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अल्झायमर, एपिलेप्सी किंवा तत्सम नर्व्ह डिसऑर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार बघायला मिळतो. तसेच आपण घेत असलेल्या काही औषधांमधील रसायनेही आपल्या शरीराला मानवणारी नसली तरीसुद्धा मायग्रेन होऊ शकतो. उदाहरणार्थ गर्भप्रतिबंधक औषधांमुळे मायग्रेन उद्भवल्याचेही पाहिले गेले आहे. मायग्रेनमुळे डोकेदुखीसोबत मळमळल्यासारखी भावना होऊ शकते. तसेच डोक्याबरोबर मान दुखणे किंवा मान अवघडणे अशा तक्रारीही उद्भवू शकतात. अशावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहेच. तसेच मायग्रेनमुळे जेवण झाल्यानंतरही परत भूक लागू शकते. क्वचित प्रसंगी डोकेदुखी इतकी वाढते की ती व्यक्ती संपूर्णपणे गोंधळून जाते आणि आपण कुठे आहोत याचे भानही त्या व्यक्तीला राहत नाही. मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी सर्वप्रथम ही डोकेदुखी किंवा त्रास नक्की कोणत्या कारणामुळे उद्भवू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या खानपानच्या वेळा व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत. जर दिवसभर तुम्ही बाहेर राहणार असाल तर आपल्यासोबत चटकन तोंडात टाकता येण्यासारखी खाद्यपदार्थ नव्हेत. दिवसातून अनेकदा थोडे खात राहावे आणि पाणी पिण्याचे प्रमाणही योग्य असावे. डिहायड्रेशनमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारात पेयांचा भरपूर समावेश करण्याची आवश्यकता असते. यामध्ये ताज्या फळांचे किंवा भाज्यांचे रस, ताक, लस्सी असे साधे पाणी या पेयांचा समावेश असावा. मंडळी, आता आपण जाणून घेऊयात मायग्रेनचा त्रास कमी होण्यासाठी करण्याचे घरगुती उपचार. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी हर्बल चहा घेऊ शकता. त्यानंतर रात्री 10 ते 15 भिजत घातलेल्या मनुकाही खाऊ शकता. भिजवलेल्या मनुका मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. दुसरा उपाय आहे जिरे वेलचीपासून बनवलेला चहा. जिरे वेलचीपासून बनवलेला चहा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर किंवा मायग्रेनची लक्षणे दिसू लागल्यानंतर 1 तासाने प्यायल्यास मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. हा चहा मळमळ आणि तणाव दूर करण्यासाठीही मदत करतो. तर मंडळी, अशी आहेत मायग्रेन ह्या आजाराची कारणं, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे घरगुती उपचार.